गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण 2 दिवसापासून बघत आहे की नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे आपल्या शहरातील लाईट बरीच गेलेली आहे। यामुळे आपल्याला बऱ्याच संकटाचा सामना करावा लागत आहे। याच घटनेवर आधारित एक छोटी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे। हार्वर्ड विद्यापीठाचे प्रोफेसर डॉक्टर फरमान यांची गोष्ट आहे मित्रांनो। 2016 साली त्यांना असे जाणवले की त्यांचे शरीर खूप थकलेले आहे, त्यांच्या शरीरातील ऊर्जा बऱ्याच अंशी गेलेली आहे आणि ते नेहमी थकलेल्या याच्यामध्ये राहत होते। त्याकरिता त्यांनी आपल्या शरीराचे टेस्ट केले। ते शरीराच्या पूर्ण चाचण्या केल्यानंतर जेव्हा रिपोर्ट आले, त्या रिपोर्टमध्ये असं आले की त्यांचं त्यावेळेस वय होतं 2016 मध्ये 39 वर्ष। जेव्हा त्यांनी ते टेस्ट केली तेव्हा त्यांचं बायोलॉजिकल एज जे निघलं ते 42 वर्ष। त्याच्यामध्ये त्यांचं शरीर 3 वर्षांनी जास्त झालेलं दिसून आलं। तर त्यांनी त्याच्यामध्ये हे का घडलं हे करण्यासाठी त्यांनी स्वतःच डॉक्टर असल्यामुळे स्वतःच त्यांनी प्रयोग करायचे ठरवले। पण हा प्रयोग त्यांनी स्वतःवरच केला। रिव्हर्स लायफिंग नावाचा त्यांनी एक प्रयोग केला त्यांच्या शरीरावर। यामध्ये त्यांनी काय केले की कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये ते गेले आणि तिथे त्यांनी काय केलं की स्वतःच बनवलेलं घर केलं, म्हणजे घर स्वतःच तयार केलं आणि त्यामध्ये ते राहू लागले। त्यामध्ये त्यांनी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण, मोबाईल, टी व्ही वगैरे तिथे काहीच नव्हतं आणि विशेष म्हणजे तिथं लाईटसुद्धा नव्हती। ते फक्त जे आपलं नैसर्गिक जे आहे त्याच्यावरच ते राहत होते। त्यामध्ये त्यांनी ज्याचे जेवायचे जे साधनं होते त्यामध्ये जे नैसर्गिक फ्रूट्स वगैरे आहेत झाडांचे त्याचंच त्यांनी सेवन केलं आणि नजीकच जे तळे वगैरे होते त्यातीलच ते मासे वगैरे खाऊन ते 3 वर्षे त्यांनी जगले। त्यामध्ये त्यांनी सकाळी एक नियतक्रम ठेवला की सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, नैसर्गिक सानिध्यात राहणे आणि बाहेरचे कोणतेही प्रोसेसिंग फूड व कोणतेही बाहेरील अन्नपदार्थ घेण्याचे त्यांनी टाळले। हा प्रयोग त्यांनी सलग त्यांच्यावर 3 वर्षे केला। मग हा प्रयोग झाल्यावर त्यांनी पुन्हा येऊन त्यांच्या शरीराची चाचणी केली। त्या चाचणीमध्ये असा निष्कर्ष निघाला, त्यावेळेस त्यांचे वय झाले होते तेव्हा 42 वर्ष। जेव्हा 3 वर्ष ते जंगलामध्ये राहिल्याच्या नंतर जेव्हा त्यांनी आपली चाचणी केली त्या चाचणीमध्ये त्यांचे बायोलॉजिकल एज हे 32 वर्ष निघले, जेव्हा की त्यांचे वय झाले होते 42 वर्ष। म्हणजे 10 वर्षांनं त्यांचं शरीर हे नवतरुण झालं होतं। हे फक्त शक्य झालं नैसर्गिक जे दिलेले आहे देवाने त्याचा अंगीकार केल्यामुळं आणि जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टीचा वापर केल्यामुळं। त्यामध्ये त्यांनी कोणतेही केमिकल वगैरे कोणतेच वस्तू त्या घेतल्या नाहीत 3 वर्षामध्ये। तर बघा